हजारो लाखो कामगारांच्या महाराष्ट्रातल्या आशा लागलेली होती। बैठकीमध्ये काही ना काहीतरी ठोस निर्णय होतील आणि कामगारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा पण घेऊन कृती समिती सर्व सदस्य आजच्या मीटिंगमध्ये आलेले होते। कृती समिती जेव्हा मीटिंग सुरू झाली तर तेव्हा मीटिंगचा निचोड जर म्हणत असाल तर निचोडमध्ये पॉलिसी निर्णय आहेत। पॉलिसी निर्णय असल्यामुळे आम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत अशी एकूण मीटिंगचा शेवट झाला। त्यामुळे आपण त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे जर पॉलिसी घेणारी माणसं जर मीटिंगला आली तर त्यातनं काहीतरी निघू शकतं, पण जोपर्यंत आपल्या मागण्या यशस्वीरित्या मान्य होत नाहीत, योग्य व्यक्तींबरोबर अथॉरिटीबरोबर तोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन त्या मागे घेतलं जाणार नाही। त्यामुळे सर्व कामगारांना मी या मुंबईच्या लेबर कमिशनर ऑफिसच्या दारातनं सर्व कृती समितीच्या वतीने सांगू इच्छितो जे आपल्या आंदोलनाचे ठरलेले टप्पे जे आहेत ते टप्पे आपण पूर्ण करावेत आणि एका ऐतिहासिक संघर्षामध्ये उतरावं। दुसरी गोष्ट अशी वाटते की हे आंदोलन जे आहे ते आंदोलन कुठल्या संघटनेचं नाही। आपलं आंदोलन जे आहे ते प्रत्येक कामगारांनी स्वतःवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी पुकारलेलं ते आंदोलन आहे। त्यामुळे संघटना आपल्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून अपील सगळ्या लोकांना करतील, पण या आंदोलनामध्ये सहभागी आपल्या सगळ्यांना व्हायचं आहे। त्यामुळे सर्वांचा विश्वास आणि अपेक्षा अशीच आहे की ह्याच्यामध्ये सर्वजण कामगार माझं स्वतःचं आंदोलन आहे आणि माझ्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी मी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत अशा अपेक्षेने आपण या सर्वांना आंदोलनामध्ये उतरावं आणि आपल्या एका ऐतिहासिक आंदोलनामध्ये एक विनीचा शिलेदार एक सर्वसामान्य सैनिक म्हणून त्यामध्ये भाग घ्यावा असं कृती समितीच्या वतीने मुंबईच्या लेबर कमिशनरच्या दारातून आम्ही सगळ्यांना अपील करतो आहोत आणि एका ऐतिहासिक संघर्षामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद। कामगार एकजुटीचा